नमस्कार, मी राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मध्ये तुमचं स्वागत आहे। श्री मनोज जरांगे पाटील यांनी नारायणगड इथं जो दसरा मेळावा बोलावला होता तो मेळावा नुकताच संपला आणि त्या मेळाव्यातलं त्यांचं भाषण आणि तो मेळावाच एकूण महाराष्ट्राच्या येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं महत्वाचा असल्यामुळे इतर जे मेळावे होत आहेत त्यापेक्षा अधिकचं विश्लेषण ते बारकाईनं सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षातील नेते मंडळी यांचं सुद्धा या मेळाव्याकडे लक्ष असेल। एकतर नारायणगडची निवड हीच मुळात एक मनोज जरांगे पाटील यांनी यशस्वीपणे केलेला एक प्रयोग आहे। बीड जिल्ह्यातलं हे ठिकाण आहे। बीड जिल्ह्यातल्या मुख्यालयापासून 21 किलोमीटर अंतरावरती आहे। स्वयंभू महादेवाची मूर्ती तिथे आहे। ती आपल्या ह्या मराठवाडा भागातली पंढरी म्हणून ओळखली जाते। तिथं दर 12 वर्षानंतर स्वयंभू शिवलिंग प्रकट होतं आणि वेगवेगळी देवांची देवस्थानं तिथं आहेत आणि जिथे वारकरी असतो तिथे जातपात आणि इतर सर्व गोष्टी गौण ठरतात। पण बीड जिल्हा हा अलीकडे ज्या कारणासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध होतो आहे तो ऑब्व्हियसली आधीही श्री दिवंगत गोपीनाथ मुंडे राजकारणात सक्रिय होते तेव्हाही तो दोन जातीतल्या राजकीय संघर्षासाठीच प्रसिद्ध होता आणि आताही लोकसभा निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे यांच्या हातातोंडाशी आलेला घास हा जातीय संघर्षामुळेच हिरावला गेला। त्यानंतर अनेक दिवस अनेक गावामध्ये बंद पुकारले गेले। सो बीडच्या नारायणगडची केलेली निवड ही एक राजकीय उत्तम प्रयोगाची खेळी आहे, कारण मराठवाड्यातले जे 40 ते 48 विधानसभा मतदारसंघ आहेत त्या मतदारसंघाच्या सेंटरलाच हा नारायणगड आल्यासारखा आहे आणि तिथे मनोज जरांगे पाटील यांनी आज जो मेळावा घेतला त्या मेळाव्याचे जे काही राजकीय परिणाम होतील त्याच्या केंद्रस्थानी भविष्यात सुद्धा बीडच जिल्हा असणार आहे। आणि हा पण योगायोग नाहीये की जेव्हा मनोज जरांगे पाटील यांचा मेळावा सुरू होता तेव्हा लक्ष्मण हाके हे पंकजा मुंडे ज्या दरवर्षी दसरा मेळावा घेतात त्या मेळाव्याला उपस्थित होते। त्यांच्याबरोबर त्यांचे बंधू जे गेली 12 वर्ष पंकजा मुंडे यांच्याबरोबर नव्हते तेही उपस्थित होते आणि लक्ष्मण हाके यांचा उल्लेख गोड लेकरू किंवा आवडतं लेकरू अशा शब्दामध्ये पंकजा मुंडे यांनी केला आणि म्हणून ह्या एकात एक गुंतलेल्या ज्या गोष्टी आहेत ना त्या आपण दोन मुद्द्यातनं समजून घ्यायला हव्या। एकतर मनोज जरांगे पाटील यांची जी काही राजकीय ताकद निर्माण होताना दिसते आहे ती त्यांना मिळालेल्या प्रसिद्धीमुळं, त्यांनी घेतलेल्या शारीरिक कष्टामुळं आणि त्यात वेगवेगळ्या पद्धतीनं आंदोलनं करून आणि त्यात सातत्य ठेवून सुद्धा त्या सातत्याला लोक कंटाळलेले नाहीयेत हे दिसतं आहे। आता काही जणांच्या मते ज्यांना विधानसभेच्या निवडणुकीचे वेध लागलेत अशी मंडळी सुद्धा सक्रिय संख्येनं या नारायणगडच्या मेळाव्याला आली होती आपल्या समर्थकासह। त्यामुळे गर्दी उत्तमच होती, त्यात काही दुमत नाहीये आणि ती गर्दी जमवणं मनोज जरांगे पाटील यांचे हे काही तालेवार नेते नाहीयेत, त्यांच्या मागे ना कुणाचं बळ आहे आत्ता तरी ते दिसत नाहीये। पण अशा वेळेला जेव्हा एवढ्या मोठ्या संख्येनं मराठा समाज हा एका विशिष्ट मागणीसाठी येतो, बरं ती मागणी पूर्ण होईल का नाही याबद्दल आता बऱ्याच जणांच्या मनामध्ये वेगळे संशय आहेत आणि ते तज्ज्ञ मंडळी बोलतात। म्हणजे बाळासाहेब सराटे बोलले, राजेंद्र कोंढरे पाटील बोलले, प्रवीण गायकवाड तर आधीपासून बोलतायत, सदानंद मोरे बोलतायत। त्यामुळं मराठा समाजाला ज्या आरक्षणाचा लाभ मनोज जरांगे पाटील यांच्याकडून अपेक्षित आहे तो आता जवळपास कायद्याच्या चौकटीमध्ये किती टिकेल याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह हे त्याच समाजातली मंडळी उपस्थित करतात। बरं, राजेंद्र राऊत सारखा मराठा समाजातला आमदार त्यांनी तर थेट मनोज जरांगे पाटील यांना अंगावरती घेतल्यानंतर ते थोडक्यात पेल्यातलं वादळ ठरलं, पण हळूहळू एक डिसेंट एक विरोधातले आवाज सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात दिसत होते आणि तरी सुद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावरचा जो विश्वास आहे तो लोकांनी दाखवला। मोठ्या संख्येनं तरुणांची गर्दी ड्रोनमधनं जे दृश्य दिसत आहेत त्यात ती दिसत होती आपल्याला आणि म्हणूनच या मेळाव्याचे जे राजकीय परिणाम आहेत ते परिणाम मोठेच असणार आहे, त्याबद्दल काही दुमत नाही। आणि त्या परिणामाची सगळ्यात मोठी भीती जर कोणाला असेल तर ती अर्थातच महायुतीला आहे आणि त्याच अनुषंगाने जर मनोज जरांगे पाटील यांच्या भाषणाचं विश्लेषण केलं तर जवळपास त्यांचा लोकसभेला जो स्टँड होता तोच विधानसभेला राहील असं दिसत आहे, कारण त्यांचा सगळा जो रोख होता तो सत्ताधाऱ्याकडे होता। त्यांनी ती आधीच भूमिका स्पष्ट केली आहे की जे सत्ताधारी आहेत त्यांनाच प्रश्न विचारू आणि आज ऍड ऑन ते काय बोलले तर ओबीसींच्या यादीमध्ये ज्या नव्या जातींचा समावेश केला, खरं म्हणजे तसा नव्या जातींचा समावेश आधीच होता
केंद्रीय यादीमध्ये ह्या जातींचा समावेश करा अशी राज्य सरकारनं शिफारस केली. पण तोच धागा पकडून त्यांनी राज्य सरकारवरती टीका केली. म्हणजे विधानसभेला सुद्धा दिशा स्पष्ट आहे. पण ती दिशा ही लोकसभेला जशी महाविकास आघाडीच्या बाजूने गेली तशीच ती येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या बाजूने जाईल का याबद्दल मात्र आता संशय वाटावा अशी राजकीय स्थिती हळूहळू बदलताना दिसते. ती का मला असं वाटतं ते मी सांगेन. पण आजच्या भाषणामध्ये मनोज जरांगे पाटील यांचा जोश, त्यांच्या प्रत्येक वाक्याला मिळणाऱ्या टाळ्या, लोकांचा चित्कार, प्रतिसाद हा पुन्हा जसा पहिला होता तसाच आहे. म्हणजे विश्वास मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरचा तसूभर पण ढळलेला नाहीये. भलेही इच्छुक असतील किंवा समर्थक असतील, शेवटी गाड्या पाठवून सुद्धा लोकसभेला येत नाहीत हे वास्तव आहे. पण त्यांच्या ह्या मेळाव्याला मोठी गर्दी झाली आणि या गर्दीचे परिणाम येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला का भोगावे लागतील, तर त्यांनी जवळपास ज्या पद्धतीची भूमिका आधी होती की तुम्ही आचारसंहितेच्या आधीच ह्या आरक्षणाची घोषणा करा, विच इज ऑलमोस्ट इम्पॉसिबल, तसं होणार नाहीये, किंवा आचारसंहिताच लागू करा तेही होणार नाहीये. पुन्हा त्यांनी आपली टीका जी आहे ती छगन भुजबळ यांच्यावरती केली, मग देवेंद्र फडणवीस यांना काही फटकारलं वगैरे. तर हे त्यांच्या भाषणातला जो सातत्याचा भाव आहे तो आज पण होता. प्रश्न फक्त एवढाच आहे की आत्ता मनोज जरांगे पाटील ज्या पातळीवरती उभा आहे त्याच्यामध्ये त्यांच्या मागे असणाऱ्या समर्थकांना, ज्यांना निवडणूक लढायची, त्यांची आज मात्र थोडासा अपेक्षाभंग झाला असणार आहे. कारण आज ते कुठली तरी राजकीय भूमिका जाहीर करतील. अपक्ष लढणार असो तर अपक्ष, कारण त्यांनीच म्हटलं होतं आणि त्याप्रमाणे भरभरून प्रतिसाद देत माझ्या माहितीप्रमाणे 3-3.5 हजार लोकांनी त्यांच्याकडे अर्ज केले. काँग्रेस पक्षाकडे 1800 लोकांचे अर्ज आले. राष्ट्रवादी काँग्रेसकडे, शरद पवार गटाकडे 1300 लोकांचे अर्ज आहेत. त्या तुलनेनं मनोज जरांगे पाटील यांच्याकडचा लोकांचा ओढा हा अधिक आहे. त्याचं मुख्य कारण एवढंच आहे की जे प्रस्थापित सत्ताधारी, ते मराठा समाज पण असेल, त्या पक्षाचे जे नेते आहेत, त्या जातीचे जे नेते आहेत, त्यांच्यापेक्षा इतरांना ह्या नव्या राजकीय वातावरणामध्ये आपल्याला संधी मिळेल असं वाटतं आहे, किंवा जे राजकारणाच्या प्रवाहापासून काहीसे दूर झालेले आहेत, किंवा ज्यांना आपल्याला तिकीट भविष्यात मिळणार नाही असं वाटतं, किंवा अगदी मनोज जरांगे पाटील म्हणतात तसं भारतीय जनता पार्टीतले किंवा त्यांना समर्थन देणारे जे मराठा समाजाचे आमदार आहेत, त्यांनाही कदाचित आता आपण ज्या पद्धतीची लाट महाराष्ट्रात आहे त्या पद्धतीच्या लाटेत जर मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर सवार नाही झालो तर आपली अडचण होईल असं वाटतं. ते असे सगळे लोक हे मनोज जरांगे पाटील यांच्याबरोबर जाताना दिसत आहेत त्यांच्यावरच्या विश्वासापोटी. आणि म्हणूनच इतर कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारीसाठी म्हणून मिळणारा प्रतिसाद हा उत्तम आहे. अडचण ही आज तीच होती. आज जर त्यांनी एखादा राजकीय पक्ष घोषित केला असता, कारण ते म्हणाले की आता थांबा, वेळ आहे, तेवढी वेळ राहिलेली नाहीये, कारण आता प्रत्येकाला एक एक भूमिका घ्याव्या लागतील. तशी भूमिका त्यांनी घेतली नाही. आपण एक अकस्मात निर्णय घेऊ असं ते म्हणाले. तो अकस्मात निर्णय काय असू शकतो याचे जवळपास आता सगळ्यांना अंदाज येत चाललेत. ते सरळ सरळ महायुतीच्या उमेदवाराला पाढा अशी भूमिका घेतील असं दिसतंय. कारण तसं नसतं तर मग त्यांनी बाकीच्या ज्या गोष्टी, आणि अर्थात त्या काही आणखी फ्रंटवरती आलेल्या नाहीये, तर आपल्या स्वतःच्या उमेदवारांची यादी त्यांनी निश्चित केली असती, त्या यादीतल्या लोकांना तरी संकेत दिले असते. आणि समजा असं आपण गृहीत धरू की त्यांनी तसं केलंय, तर मग मात्र मी जे म्हणालो की हा यावेळेला फक्त महाविकास आघाडीलाच फायदा होईल असं नाहीये, तर त्याला त्यांचा फटका पण बसू शकतो. आत्ता काय झालंय की महाविकास आघाडी आणि महायुती असे दोन बायपोलर असणार आहेत. आणि या महाविकास आघाडीच्या बहुसंख्य ठिकाणी, माझी जेवढी काही माहिती आहे, मराठवाड्यामध्ये महाविकास आघाडी बहुसंख्य ठिकाणी केवळ आणि केवळ मराठा उमेदवार देणार आहे. ते मराठा उमेदवार, कारण मी काँग्रेस पक्षाच्या, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आणि उद्धव ठाकरे गटाच्या अनेक वरिष्ठ नेत्यांची खासगीमध्ये बोलत असतो, तर मला याची पूर्ण कल्पना आहे की स्ट्रॅटेजी म्हणून, एक रणनीती म्हणून महाविकास आघाडी ही मराठा समाजाच्या मोठ्या प्रमाणामध्ये उमेदवाऱ्या मराठवाड्याच्या आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये देताना दिसेल. आता अशा वेळेला जर महायुतीच्या उमेदवारांना पाढा आणि महाविकास आघाडीच्या उमेदवारांना काहीच त्याबद्दल मनोज जरांगे बोलले नाहीत, तर जे लोकसभेला लोक गाफील राहिले तसं होणार नाही. यावेळेला लोकांना दिसेल, कारण भारतीय जनता पार्टी आणि महायुतीनं जवळपास हे नेरेटिव्ह सांगायला सुरुवात केली आहे लोकसभेचे निकाल आल्यापासून, की मनोज जरांगे पाटील यांनी ह्या मंडळीकडनं पण काही उत्तरं घ्यायला हवी होती की तुमचं सरकार सत्तेवरती आल्यानंतर तुम्ही मराठ्यांना आरक्षणाचा लाभ जसा मनोज जरांगे पाटील यांना अपेक्षित आहे तसा देणार आहात. त्याचं जाहीरपणे उत्तर त्यांनी घेतलेलं नाही आणि ते उत्तर कोणी दिलं पण नाही.
पण मतदारांच्या मनात मात्र हा प्रश्न असू शकतो। दुसरं असं आहे की समजा त्यांनी असं काही न करता थेट स्वतःचेच अपक्ष उमेदवार दिले तर प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये जाऊन अमुक अमुक माझ्या पाठिंब्याचा अपक्ष उमेदवार आहे त्याला तुम्ही विजयी करा असं सांगणंही कठीण आहे। आणि समजा मनोज जरांगे पाटील यांनी तसं नाही सांगितलं आणि उमेदवारांनी क्लेम केला आणि मनोज जरांगे पाटील यांनी येऊन प्रचार केला तर मतदार हा केवळ महायुती नको म्हणून मनोज जरांगे पाटील यांच्या उमेदवाराला मतदान देत राहिले तर त्याचा अल्टिमेट तोटा हा महाविकास आघाडीलाच होणार आहे। तर आजच्या भाषणातनं एवढे सगळे जे अर्थ निघतायत त्यातला एकच सरळ साधा अर्थ जो मला दिसतो तो असा आहे की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती लोकांचा विश्वास आजही आढळ आहे। त्या विश्वासात काहीतरी राजकीय भूमिका ते घेतील अशी लोकांना अपेक्षा आहे। त्या अपेक्षेपोटी वाढणारी गर्दीही आपण बघितली आणि मनोज जरांगे पाटील यांच्या पातळीवरती पण एक भूमिका स्पष्ट दिसते की त्यांना महायुतीचे उमेदवार निवडून येऊ द्यायचे नाहीये आणि ते येऊ देत नसताना जी काही राजकीय भूमिका घ्यावी लागणार आहे त्या भूमिकेची वाट ही अत्यंत मी असं म्हणेल की अशी वाट असणार आहे की फार तोलून मापून भूमिका घ्याव्या लागणार आहेत। कारण तशा जर त्या भूमिका नाही घेतल्या तर महायुतीचे जे प्रचाराचे स्टार प्रचारक असतील ते बरोबर मनोज जरांगे पाटील यांना हेच प्रश्न विचारतील की आम्हालाच तुम्ही प्रश्न विचारले यांच्याकडनं का उत्तरं घेतली नाही। बरं पुन्हा श्री शरद पवार यांच्यावरती जो काही आजपर्यंतच्या त्यांच्या राजकीय प्रवासाकडे बघितल्यानंतर कुठलाही मराठा समाजाचा सदस्य असं म्हणणार नाही की शरद पवार हे सत्तेवरती आल्यानंतर ठामपणे असं सांगू शकणार नाही की ते मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल काही भूमिका घेतली। अर्थात महाराष्ट्राच्या प्रागतिक विकासाच्या दृष्टीनं आरक्षण ह्या विषयावरती स्वतंत्रपणे चर्चा व्हायला हवी नाही त्यात शरद पवार यांच्या भूमिकेचं आजवर तरी महाराष्ट्रानं कौतुकच केलेलं आहे। पण तरी सुद्धा मराठा समाजाच्या परिप्रेक्षात बघितलं तरी शरद पवार यांनी कधीही मराठा समाजाला आरक्षणाबद्दलची जाहीर भूमिका घेतलेली नाही। त्यांनी बीबीसीला दिलेली मुलाखत किंवा इतर माध्यमाला दिलेल्या मुलाखतीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेला पाठिंबा पण ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता पाठिंबा आणि आता आरक्षणाचा मुद्दा हा केंद्र सरकारकडे पाठवावा तिथेच त्याचा निकाल लावावा असं म्हटलंय। म्हणजे मनोज जरांगे पाटील यांना जसा अपेक्षित असलेला मराठा आरक्षणाचा प्रश्न आहे तो शरद पवार यांना पण त्यांच्या राजकीय भूमिकेतनं योग्य वाटत नाहीये हे स्पष्टपणे दिसलंय आणि ह्या सगळ्या त्यांच्या मुलाखती काढून बघितल्या आपण तर ते दिसतंय। पण आजच्या ह्या मेळाव्यातनं जे काही मॅसेज जायचे होते ते पुन्हा एकदा असे दिसत आहेत की मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेचा फॅक्टर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही महत्वाचा असणार आहे। जो न्यूसेन्स व्हॅल्यू असतो आणि काही वेळेला उमेदवार थेट विजयी होतात ती ताकद मनोज जरांगे पाटील यांच्या या आजच्या भूमिकेमध्ये आहे। फक्त मुद्दा एवढाच आहे आणि पुन्हा मी अधोरेखित करतोय की जे लोकसभा निवडणुकीमध्ये झालं ते तसंच्या तसं विधानसभा निवडणुकीमध्ये होईल असं दिसत नाही। मी अजून पश्चिम महाराष्ट्राच्याच काही भागामध्ये फिरतो आहे तर मला वारं बदलताना दिसतंय। लोकसभेला जेवढा राग लोकांचा महायुतीच्या विरोधात होता तेवढा तो आहे असं वाटलेलं नाहीये। अर्थात अजूनही सत्ताधारी पक्षांच्या विरोधामध्ये त्यातल्या त्यात श्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातली जी नाराजी आहे ती आहे लोकांच्या मनात, भाजपाबद्दलचा राग आहे पण तो जसा लोकसभेला होता तसा आणि तेवढा कठोर तिखट मला दिसला नाही। अर्थात अजून बऱ्याच गोष्टी होणं बाकी आहे। विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा, आचारसंहिता, प्रत्यक्षात उमेदवारांच्या घोषणा, सगळेच राजकीय पक्ष काय भूमिका घेतात त्याच्यावरती बऱ्याच गोष्टी दिसतील। पण थांबूया आपण इथे। हे विश्लेषण गरजेचं होतं। त्या विश्लेषणाबद्दल तुमचं काय मत आहे ते जरूर ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये टाका। आणि मी जे म्हणालो की मनोज जरांगे पाटील यांच्यावरती लोकांचा आढळ विश्वास आहे पण लोकांनी जे लोकसभा निवडणुकीमध्ये केलं ते तसंच्या तसं विधानसभा निवडणुकीमध्ये रिफ्लेक्ट होईल आकडेवारीच्या पातळीवरती असंही वाटत नाही। याबद्दलची तुमची मतं मला सांगा। मी आणि एनडीटीव्ही सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत। आम्हाला फॉलो करायला लागा आणि तुमच्या काही महत्वाच्या सूचना असतील तर त्याचं स्वागत। धन्यवाद।